नमस्कार, मी अपर्णाज रेसिपी आणि ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा खूप स्वागत करते। तर अशी फ्रेश अळूची पानं आज आलेली होती घरी। म्हटलं चला आता याच्यापासून काहीतरी रेसिपी बनवूया, म्हणून मग घेतलं अळूची गरगटा भाजी किंवा फतफतं काहीही म्हणू शकता, ती भाजी करायची होती। तर यासाठी लागणारं साहित्य तुम्ही बघू शकता। तर अगदी थोड्याशा मोजक्या साहित्यात किंवा घरच्या साहित्यात होणारी ही रेसिपी आहे। तर त्यासाठी मी कढई गरम केलेली आहे आणि त्यात एक छोटा चमचा ओवा घातलेला आहे। तर तो ओवा तडतडला की मी त्यात लसूण जो ठेचून घेतला होता तो घातलेला आहे आणि साधारण 1-2 मिनटं थोडंसं लाल होईपर्यंत ठेवायचा आणि त्यात मग 2 ते 3 हिरवी मिरची घालायची। आता हिरवी मिरची ऑप्शनल आहे, अगदी तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा मग शेवटी लाल तिखटही वापरू शकता। त्यात आता आपण चिरून घेतलेला आळू घातलेला आहे। तर हा आळू मी देठासहित घेतलेला आहे। याच्या जी आळूची पानं असतात त्याची देठही वाया जात नाहीत। अगदी छान अशी ही भाजी होती, एकदा नक्कीच करून बघा। तर हे थोडंसं हलवून मी याच्यामध्ये पुरेल एवढं पाणी घातलेलं आहे, जेणेकरून आपला आळू हा छान असा शिजला पाहिजे असं एवढं पाणी घातलेलं आहे। तुम्ही हळूहळू वाढवू शकता, जसं जसं भाजी शिजत जाईल तसं तसं पाणी वाढवू शकता। आता याच भाजीमध्ये मी कच्चे शेंगदाणे आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ घातलेली आहे। ही अगदीच मोजमाप घेऊन नाही घातलेली, अगदी तुम्ही फ्री हँड करू शकता। तर अशा प्रकारे हा आळू आता मी शिजायला ठेवलेला आहे आणि आपला अळू छान असा शिजलेला आहे। तर त्याला मी मॅश करून घेतलेला आहे। तुम्ही मिक्सरलाही काढू शकता, पण काय होतं मिक्सरला काढलं की मग त्यातले शेंगदाणे आणि जी डाळ आपण घातली आहे तीही बारीक होऊन निघते आणि मग त्याची चव एवढी छान लागत नाही। त्यामुळं मग मी असंच मॅश करते। तर त्या मॅश केलेल्या किंवा ह्या आपल्या पातळ जी भाजी झाली आहे त्यामध्ये आपण 1 वाटी बेसनचं पीठ, 1 चमचा गूळ आणि चवीपुरतं मीठ घालून परत एकदा याला हलवून घ्यायचं आहे आणि आपले जे बेसिक मसाले असतात जसं की धनेपूड, जिरेपूड, हळद, हे सगळं थोडंसं घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण एकदा छान असं गुठळ्या न होऊ देता हलवून घ्यायचं आहे। आता बेसन पीठ घातलेलं आहे त्यामुळे याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये थोडीशी चिंचही घालू शकता, ज्याने थोडासा आंबूसपणाही येतो भाजीला, तर ते अजूनच छान लागतं। तर अशा प्रकारे हे आपलं मिश्रण मिक्सही झालेलं आहे। तर परत एकदा मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि साधारण 1 ते 2 चमचा मी याच्यात तेल घातलेलं आहे। तर आता या तेलामध्ये आपण परत एकदा लसूण घालून घेतलेला आहे आणि हा साधारण थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा लसूण परतून घ्यायचा आहे। असं हलकासा सोनेरी रंग आला की मग त्यात थोडीशी मोहरी आणि जिरे घालून घ्यायचे आहेत। तर जिरे, मोहरी आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे मी। तर फोडणीही तुम्ही वरूनही टाकू शकता आणि डायरेक्ट फोडणीत असंही घालू शकता। तर याच्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर आणि अद्रकचं वाटण होतं ते घातलेलं आहे आणि आपण जी भाजी तयार करून ठेवलेली होती ती याच्यात घालून घेतलेली आहे, म्हणजे फोडणी झालेली आहे आपली। तर बघू शकता अगदी छान आणि मस्त अशी बघता क्षणी खावीशी वाटणारी, ज्यांना कुणाला गरगटा आवडत नाही त्यांनीही ही भाजी एकदा नक्की ट्राय करा। अगदी खूप छान लागते आणि याच्यानंतर तुम्ही नक्कीच गरगटा खायला सुरू करणार हे नक्कीच। तर अशा प्रकारे ही आळूची गरगटा भाजी आहे किंवा फतफतही म्हणू शकता। तर आपल्या आवडीनुसार आपण याला कमी जास्त असं घट्ट किंवा पातळ ठेवू शकतो। हवं तर तुम्ही वरचेवर थोडंसं कोमट पाणी याच्यात घालू शकता। तर अशा प्रकारे ही आपली भाजी तयार आहे। याच्यामध्ये आता मी शेवटी थोडंसं दाण्याचं कूट घातलेलं आहे, जे की अगदीच ऑप्शनल आहे। चवीपुरतं घातलं चालेल, नाही घातलं काहीच हरकत नाही, कारण आपण भाजी शिजताना याच्यामध्ये शेंगदाणे घातलेलेच होते, पण याने पण भाजी अजूनच छान होते, त्यामुळं मी हे घातलं आणि थोडंसं परत एकदा याला ढवळून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे ही आपली भाजी झटपट आणि एकदम चविष्ट अशी तयार आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। आणि हो, आळूची पानं अशी तरी जास्त मुलं खात नाहीत, पण अशी गरगटा भाजी केली की ते नक्कीच आवडीनं खातील ही आशा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो, ही चव एकदा तरी नक्की अनुभवा, खूप भन्नाट लागते। तर अशा प्रकारे मी भाजी भाताबरोबर घेतलेली आहे। ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता, अगदी अप्रतिम लागते। पण त्यातल्या त्यात भात आणि ही भाजी जर असेल तर स्वर्गसुखच आहे जणू। चला मग भेटूया अशाच एका पुढच्या रेसिपीसोबत पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय।